नमस्कार, मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आपल्या प्रकरण क्रमांक 1 ज्याचं नाव आहे विथ आनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणाला सुरुवात केलेली असून या प्रकरणाशी संबंधित आपलं एक लेक्चर या अगोदर कंप्लीट झालेलं आहे। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर त्या लेक्चर क्रमांक 1 ची लिंक याच व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर आपल्या नवीन लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर आज आपण पाहूया की आपल्या या लेक्चर क्रमांक 2 मध्ये आपण नेमके कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत। ठीक आहे, जर तुम्ही आपलं महाराष्ट्र बोर्डचं पुस्तक पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक परिच्छेद दिसेल, ज्या परिच्छेदाचं शीर्षक आहे आनुवंशिकता व आनुवंशिक बदल। जरी हा पॅराग्राफ दिसत नसेल, हा स्क्रीनशॉट आहे त्याच्यामुळे तो कदाचित तुम्हाला दिसणार नाही, परंतु तो तुम्हाला क्लिअरली कळावा त्यामुळे यामध्ये जेवढे पण आपण होण्या की शास्त्रज्ञ आणि त्यांचे महत्त्वाचे शोध जे की आनुवंशिकता आणि आनुवंशिकी याच्या संबंधित आहे, दोघांतला मधला आपण फरक पाहूया। त्याच्या संबंधित ते समजण्यासाठी आपण एक स्लाइड प्रेझेंटेशन बनवलेलं आहे। मग इथं आपण त्यामधल्या ज्या गोष्टी येतात त्या वेगवेगळ्या स्लाइड वरती सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत। त्यासाठी ऑलरेडी एक स्लाइड प्रेझेंटेशन ज्याच्यामुळे आपला वेळ पण वाचेल। ठीक आहे, तर पहा काय आपला आजचा मुद्दा। तर आजचा मुद्दा आहे आपला आनुवंशिकता व आनुवंशिक बदल। जर हा पॅराग्राफ तुम्ही पाहिला किंवा परिच्छेद तुम्ही पाहिला तर सगळ्यात सुरुवातीला एकदम सिंपल आणि एक महत्त्वाची व्याख्या देण्यात आलेली आहे। ती व्याख्या कशाची आहे तर आनुवंशिकतेची। मागच्या पिढीचे गुणधर्म पुढच्या पिढीकडे जाणं याला आपण काय म्हणतो आनुवंशिकता। पण जे गुणधर्म एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जातात त्याला आपण म्हणतो जैविक गुणधर्म किंवा जैविक लक्षणं। ठीक आहे, मग काय असतात जैविक गुणधर्म तर एखादा सजीव कसा दिसतो, त्याच्या शरीराची रचना कशी असेल किंवा त्याचं शरीर कसं असेल किंवा आपण म्हणूया की तो कोणत्या पद्धतीने वागणूक करेल, त्याच्या शरीराची कोणत्या पद्धतीने कार्य चालतील, हे जे एखाद्या सजीवाचे गुणधर्म किंवा लक्षणं येतं त्याला म्हणतात जैविक लक्षणं। ते मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे जातात, परंतु कशा मार्फत जातात हे आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। त्यामुळं जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही आपला अगोदर एक लेक्चर क्रमांक 1 पहा, तरच तुम्हाला या लेक्चरची लिंक लागेल। ठीक आहे, तर मग मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे जाणारे लक्षणं, सजीवाचे लक्षणं त्याला म्हणतात जैविक लक्षणं। आणि हे कशा मार्फत जातात तर तो डीएनए आणि डीएनए मध्ये असणारे ते जनुके। मग जनुकांमार्फत मागच्या पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीकडे संक्रमित होण्याची प्रक्रिया याला आपण म्हणणार आहे आनुवंशिकता। जसं की समजा वडिलांकडनं मला कुरळ्या केसांचा गुणधर्म आला, आईकडनं मला समजा तपकिरी डोळ्यांचा गुणधर्म आला, तर हे जे गुणधर्म येतं ते मागच्या पिढीकडनं माझ्याकडे आले तर ते जनुकांमार्फत आले, तर ही या गुणधर्मांची कोण झाली आनुवंशिकता। ठीक आहे, तर पहा त्याच्या थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ त्यांच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे। त्यांचं नाव आहे ग्रेगर जोहन मेंडल। हे जे ग्रेगर जोहन मेंडल आहेत त्यांना आपले जी आनुवंशिकता आहे त्या आनुवंशिकतेचा संबंध बघ इथे एक शब्द वापरलाय, त्यांना आधुनिक आनुवंशिकतेचा जनक म्हटलंय। मग दोन शब्द येतं, एक शब्द आहे आपल्यासाठी आनुवंशिकता आणि दुसरा शब्द आहे आपल्यासाठी इथं आनुवंशिकी। दोन शब्द पूर्णपणे वेगळे आहेत। ठीक आहे, गुणधर्म संक्रमित होण्याची प्रक्रिया कोण आहे आनुवंशिकता, आणि आनुवंशिकतेचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे किंवा जी शाखा आहे, ज्या शास्त्रामध्ये किंवा ज्या शाखेमध्ये आनुवंशिकता आणि येणारे कोण बदल या गोष्टींचा अभ्यास केला जातो, या शास्त्राला किंवा या शाखेला काय म्हटलं जातं आनुवंशिकी। याच आनुवंशिकेला आपण इंग्लिश मध्ये ज्यावेळेस तुम्ही 11वी 12वीला याल तिथं आपण म्हणणार आहेत जेनेटिक्स। मग जे मेंडेल येतं त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलं जातं, म्हणजेच त्यांना आनुवंशिकेचे काय म्हटलं जातं जनक। जी आधुनिक आनुवंशिकता आहे किंवा आधुनिक आनुवंशिकी आहे म्हणजे जे मॉडर्न जेनेटिक्स आहे, त्या मॉडर्न जेनेटिक्स मध्ये काही महत्त्वाचे नियम की कोणत्या पद्धतीने आनुवंशिकता होते, मागच्या पिढीचे गुणधर्म कशा मार्फत आपण होण्या की पुढच्या पिढीकडे जातात। मग बऱ्याच वेळा आपल्याला असंही पाहायला मिळतं की जे गुणधर्म आपल्या आई वडिलांकडे नाही येतं ते आपल्याकडे येतं, म्हणजेच काय येतात बदल। आपले सख्खे भाऊ बहीण आपल्यापासून वेगळे दिसतात, मग हा पण कोण आपल्यामध्ये असणारा बदल।
मग मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे गुणधर्म जाणं हे झालं आनुवंशिकता, आणि यामध्ये काही गोष्टींमध्ये काय येऊ शकतो, बदल. मग आनुवंशिकता कशी होते, बदल कशामुळे येतात, आपण सगळे एकमेकापासून वेगळे का दिसतो, याच्या मागच्या या गोष्टींमागचा जेवढा अभ्यास आहे किंवा या मागचे जेवढे कारण येतं, या सर्वांचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो, ज्या शाखेमध्ये अभ्यास केला जातो, त्या शाखेला काय म्हणायचं, आनुवंशिकी. मग आनुवंशिकतेचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला काय म्हणायचं, आनुवंशिकी. कशा पद्धतीने मेंडेल यांनी स्वतःचे काही शोध या आनुवंशिकतेच्या बाबतीत सांगितलेले आहेत, तर हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी बऱ्याच काळासाठी वाटाण्याच्या झाडावरती स्वतःचे काही प्रयोग केले होते, आणि त्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी कोणत्या मार्गाने आनुवंशिकता होते, कशामुळे एखाद्या वेळेस असंही होतं की बऱ्याच वेळा आपल्याला असं पाहायला मिळतं की एखादा गुणधर्म जो आजोबांकडे होता, मध्ये आपल्या वडिलांकडे नाहीये, आईकडे नाहीये, डायरेक्टली आपल्याकडे आला, मग मागची जी पिढी आहे त्याला सोडून तो आपल्याकडे आला, असं का झालं. मग याच्या मागचे जे सर्व कारण येतं, किंवा बऱ्याच वेळा असं होतं, समजा वडिलांनी मला कुरळ्या केसांचा गुणधर्म पाठवला, आईकडनं मला सरळ केसांचा गुणधर्म आला, पण माझ्यामध्ये कुरळे केस दिसत आहेत, मग सरळ केसाचा गुणधर्म का दिसत नाहीये, तर मग प्रभावी गुणधर्म काय असतात, दुर्बल गुणधर्म किंवा अप्रभावी गुणधर्म काय असतात, अशा ज्या अनेक गोष्टी ज्यांचा संबंध आनुवंशिकतेशी आहे त्या त्यांनी सांगितल्या. म्हणून त्यांना म्हणजे एक मूलभूत जे नियम येतं, कोणत्या पद्धतीने आनुवंशिकता होते, याच्या मागचे जे मूलभूत तत्व येतं ते सांगणारे शास्त्रज्ञ म्हणजे कोण येते, ग्रेगर जोहन मेंडल. म्हणून त्यांना म्हणतात आधुनिक आनुवंशिकतेचे ते कोण येतं, जनक आहेत. हे समजण्यासाठी थोडासा एक पॉइंट घेतला होता आपण, जसं की आईकडे तपकिरी डोळे येतं, सरळ केस येतं, वडिलांकडे काळे डोळे येतं, कुरळे केस येतं. त्यांच्या मुलाकडे पाहिलं तर तपकिरी डोळे आणि काय, कुरळे केस येतं. आता तपकिरी डोळे हा गुणधर्म त्याला आईकडनं आलेला असणार आहे, कुरळे केस हा त्याला वडिलांकडनं आलेला असणार आहे. पण वडिलांनी त्याला काळ्या डोळ्याच्या गुणधर्माची पण माहिती पाठवलेली आहे, आणि आईने त्याला सरळ केसाच्या गुणधर्माची पण कोण पाठवलेली आहे, माहिती. पण मग त्याच्याकडे सरळ केसाचा गुणधर्म दिसत नाहीये आणि काळ्या डोळ्यांचा पण गुणधर्म किंवा लक्षण दिसत नाहीये. तर मग याच्याबद्दलचं जे कारण आहे, या मागचं जे कारण आहे ते काय असेल, अशा ज्या मूलभूत गोष्टी आता किंवा मूलभूत जे तत्व आहे त्याच्या मागचे ते सांगणारे सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ म्हणजे कोण येते, मेंडल. याला आपण पुढच्या वर्गामध्ये गेलो खूप डिटेलमध्ये शिकूया, सध्या जेवढं आपल्या पुस्तकात आहे त्याच्यानुसार. मग ह्याच्यातून काय कळलं की काही गुणधर्म हे प्रभावी गुणधर्म असतात आणि काही जे कोण असतात, दुर्बल गुणधर्म. मग जे गुणधर्म दुर्बल, आपण की जे गुणधर्म स्वतः दर्शवले जातात, जसं की तपकिरी डोळे दिसत आहेत पण बाजूला काळ्या डोळ्याचा गुणधर्म किंवा जणूक असून पण तो गुणधर्म दिसत नाहीये, मग तो कोण झाला, दुर्बल गुणधर्म. कुरळे केस, सरळ केस, तर कोणता गुणधर्म दिसतोय, कुरळ्या केसांचा गुणधर्म दिसतोय पण कोण दिसत नाहीये, सरळ केसांचा. मग नेमके दुर्बल गुणधर्म कधी दिसतील, जर दोघांकडनं पण दुर्बल गुणधर्मच आले असते. समजा वडिलांनी पण आपण की काळ्या डोळ्यांचा गुणधर्म पाठवला असता आणि आईकडनं पण काळ्या डोळ्यांचाच गुणधर्म म्हणजे जणूक आपल्याकडे आला असता, तर मग कोणते डोळे दिसले असते, काळे डोळे, म्हणजेच दुर्बल किंवा अप्रभावी गुणधर्म दिसला असता. ठीक आहे. मग हे जे मूलभूत आहेत, जरी हे नाही कळलं तर आपल्या सिलेबसचा भाग नाहीये, परंतु मेंडेल यांनी नेमकं काय सांगितलं की ह्या ज्या मूलभूत गोष्टी आता याच्या मागचे मूलभूत कारण आहेत, बेसिक कारण आहेत, ते सांगण्याचं काम त्यांनी केलं, ज्याच्यावरती आजचं जेनेटिक्स म्हणजे कोण चालतंय, आनुवंशिकी. म्हणून त्यांना म्हटलं जातं आधुनिक आनुवंशिकीचे जनक. ठीक आहे. पुढे एक शास्त्रज्ञ येतं ज्यांचं नाव आहे ह्युगो द रिस. ठीक आहे. यांनी काय केलं तर 1901 मध्ये स्वतःची एक महत्वाची थेरी किंवा सिद्धांत सांगितलेला आहे, आणि त्या सिद्धांताला आपण म्हणणार येतो उत्परिवर्तनाचा सिद्धांत. उत्परिवर्तनाचा सिद्धांत किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इंग्लिशमध्ये ज्यावेळेस तुम्ही याल 12वी मध्ये आपण शिकणार येतं, तिथं याला म्हटलं जातं, उत्परिवर्तन सिद्धांतला म्हटलं जातं थेरी ऑफ म्युटेशन किंवा म्युटेशन थेरी. मग ज्या वेळेस तुम्ही 12वी मध्ये जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकी डिटेलमध्ये शिकाल त्यावेळेस हा मुद्दा आपण शिकूया. ठीक आहे. पण सध्या पण आपण पाहणार येतं 1901 मध्ये त्यांनी हा उत्परिवर्तनाचा सिद्धांत मांडलाय, आणि अचानक घडणाऱ्या बदलामागील नेमके काय कारणे असतात, कार्यकारण भाव सांगितलंय की एखाद्यामध्ये अचानक बदल का घडतो. ठीक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आई वडिलांकडे एखादा गुणधर्म नसतो आणि अचानकपणे पुढच्या पिढीमध्ये तो दिसायला लागतो. मग याच्या मागचं जसं की एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता इथं जे उदाहरणाद्वारे मी तुम्हाला उत्परिवर्तन सिद्धांत समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय ते ऍक्च्युअली आपल्याकडे असणारा एक अनुवंशिकी विकाराचं उदाहरण आहे. तरी आपण पाहूया नेमकं काय सांगायचंय. आता पहिला मुद्दा हा आहे की उत्परिवर्तन कशाला म्हणतात. तर उत्परिवर्तन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की आपला जो डीएनए, या डीएनए मध्ये 2 धागे येतात किंवा 2 शृंखला येतात. मग हा एक धागा आहे
आणि हा दुसरा धागा आहे. हा जो एक धागा आहे, ह्या एका धागाला आपण त्याच्यामध्ये काही छोटे छोटे घटक आपण जोडलेले आहेत. हे छोटे घटक काय आहेत, जो आपला पुढच्या लेक्चरचा भाग आहे, ह्याला आपण डिटेलमध्ये शिकणार आहेत, कारण त्याच्याशिवाय आपल्याला पुढचा सेंट्रल डॉग्माच कळणार नाही. मग हा जो एक छोटा पॉइंट आहे इथं, मी त्याला म्हणणार आहे न्यूक्लिओटाइड. हा आहे न्यूक्लिओटाइड. अनेक न्यूक्लिओटाइड मी एकमेकांना जोडलेले आहेत, म्हणून अनेकला इंग्लिशमध्ये म्हणत असतात पॉली. अनेक न्यूक्लिओटाइड जोडल्यामुळे ही एक श्रंखला बनलेली आहे, म्हणून ही झाली पॉली न्यूक्लिओटाइड चैन म्हणा, श्रंखला म्हणा. मग एका धाग्याचं नाव काय? पॉली न्यूक्लिओटाइड चैन. तर अशा दोन कोण आहेत ह्या पॉली न्यूक्लिओटाइड चैन्स. तर मग डीएनए कडे दोन पॉलिन्यूक्लियोटाइड चैन म्हणजे डीएनए दोन धाग्यांपासून बनलेला आहे. ठीक आहे. आता हा धागा बनण्यासाठी एकानंतर एक हे कोण जोडले गेले तर न्यूक्लियोटाइड. मग न्यूक्लियोटाइडचा एक विशिष्ट असा तुम्हाला इथं काय पाहायला मिळणार आहे? क्रम पाहायला मिळणार आहे. एक न्यूक्लियोटाइड कशापासून बनलाय ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया, पण सध्या न्यूक्लियोटाइड क्रमवारे जोडले जातात आणि एक पॉलिन्यूक्लियोटाइड चैन किंवा धागा बनतो. असे दोन धागे आपल्याला डीएनए मध्ये पाहायला मिळतात. जर ह्या न्यूक्लियोटाइडच्या क्रमवारीमध्ये म्हणजेच जो की डीएनए ज्याला आपण आपलं जनुकीय पदार्थ म्हणतो किंवा जेनेटिक मटेरियल म्हटलं जातं, हा जो डीएनए ह्या डीएनए मध्ये जी क्रमवार आहे किंवा जी सिक्वेन्स आहे, मग डीएनएच्या आतमध्ये असणारी जी न्यूक्लियोटाइडचा क्रम आहे त्या क्रमवारीमध्ये जर काही बदल झाला तर त्या बदलाला आपण काय म्हणत असतो? उत्परिवर्तन. आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सजीवांमध्ये जो डीएनए असतो ज्याला आपली जनुकीय सामग्री म्हटलं जातं, याच्यामध्ये होणारा कुठलाही बदल, मग त्याच्यामध्ये असणारी जी क्रमवारी आहे न्यूक्लियोटाइडची त्याच्यामध्ये होणारा बदल, याला आपण काय म्हणणार आहे? उत्परिवर्तन. मग व्याख्या काय लिहिली आहे? सजीवांच्या डीएनए किंवा डीएनए मध्ये असणारे कोण? जनुके. मग आपल्याला माहिती आहे की समजा डीएनए असतो तर डीएनएचा जो एक तुकडा किंवा भाग असतो ज्याच्याकडे आपल्या विशिष्ट गुणधर्माबद्दल माहिती असते त्याला आपण काय म्हणत असतो? जनुके. मग या जनुकाच्या आतमध्ये पण न्यूक्लियोटाइड आहेत, या जनुकाच्या आतमध्ये पण कोण येतं? न्यूक्लियोटाइड येतं. मग या जनुकाच्या क्रमवारीमध्ये मग या जनुकाच्या आतमध्ये जे न्यूक्लियोटाइड मांडण्यात आले तर त्यांची जी समजा क्रमवारी आहे त्याच्यामध्ये काही बदल झाला किंवा हा जो जनुके याच्यामधल्या न्यूक्लियोटाइड मध्ये जर क्रमवारीत काही बदल झाला तर आपण त्याला काय म्हणणार आहे? उत्परिवर्तन. त्याच्यामुळं आपल्यामध्ये काही अचानक बदल घडून येऊ शकतात, जसं की एक डिसीज आहे, आजार आहे, विकार आहे. ठीक आहे. जो की आपल्याला कशामुळे होतो तर जनुकीय जो आपला क्रमवार आहे किंवा आपला जो डीएनए मध्ये जीन्स आहे ज्याला आपण जनुके म्हणणार आहेत त्याच्या आतमध्ये जे न्यूक्लियोटाइड बसलेले असतात त्यांच्या क्रमवारीत काही बदल झाला तर त्याला म्हणतात उत्परिवर्तन. आणि त्याच्यामुळं आपल्याकडे काही लक्षणं दिसू शकतात, जसं की काही विकार पण आपल्याला होऊ शकतात, आजार आपल्याला होऊ शकतात. हे जे नॉर्मल आजार आहेत, हिवताप वगैरे, ते वेगळे येतं. जर आपल्या डीएनए मध्येच काही चेंज झाला आणि मग एखादा आपल्याला आजार झाला तर त्याला आपण म्हणत असतो की तो आपल्याकडे आहे अनुवंशिक विकार, जो की एका पिढीकडनं पुढच्या पिढीकडे पण जाऊ शकतो कारण तो डीएनए मध्ये फॉल्ट झाल्यामुळे झालाय. जसं की समजा एखाद्या व्यक्तीकडे हा डीएनए असेल तर हा एक तुकडा आहे, त्या तुकड्याकडे माहिती आहे की कशा पद्धतीने हिमोग्लोबिन नावाचा प्रथिने किंवा प्रोटीन बनवायचा. मग इथे एक नॉर्मल क्रमवार होता, समजा मी सगळ्यांकडे असा हिरवी उभी लाईन आणि त्याच्यावरती आडव्या निळ्या कलरच्या लाईन दाखवलेल्या आहेत. हिरव्या लाईनचा काय मिनिंग आहे किंवा जे आपण म्हणूया की निळ्या लाईनचा काय मिनिंग आहे हा आपला पुढच्या लेक्चरचा पार्ट आहे. पण सध्या मग इथं आपण जर पाहिलं तर हा जो डीएनएचा एक तुकडा त्याच्याकडे माहिती होती की कशा पद्धतीने हिमोग्लोबिन बनवायचा, आणि जर हिमोग्लोबिन बनला तर हिमोग्लोबिन असतो कोणाच्या वरती बसलेला? लाल रक्तपेशी, ज्याला आपण काय म्हणतो? आरबीसी. जर नॉर्मल हिमोग्लोबिन बनला, हिमोग्लोबिनचं जे स्ट्रक्चर आहे तर नॉर्मल बनलं तर नॉर्मल शेप किंवा आकार असतो कोणाचा? आरबीसीचा. जी आरबीसी आपल्याकडे काय करू शकते? ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट म्हणजेच आपल्या रक्तामधून ऑक्सिजनचं वहन करू शकते. पण समजा काही कारणास्तव हा जो डीएनए, हा जो त्यातला जनुके आणि त्याच्या आतमध्ये हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्या न्यूक्लियोटाइडच्या क्रमवारीमध्ये झाला बदल. जसं की इथं आपण पाहू शकतो सगळे निळे होते, मध्ये जे कोण दाखवला मी? येलो कलरचा, म्हणजेच काहीतरी बदल झाला हे सांगायचंय फक्त. मग
हा जो जनुक आहे ह्या जनुकाच्या क्रमवारीमध्ये बदल झाल्यामुळं तिथून चुकीचा कोणाचं स्ट्रक्चर बनू लागलं, हिमोग्लोबिनचं. चुकीचा हिमोग्लोबिन बनू लागल्यामुळं हिमोग्लोबिन ज्याच्यावरती असतो त्या आरबीसीचा आकार पण बदलला आणि आरबीसीचा आकार बदलल्यामुळं ती नॉर्मल शेपची आरबीसी राहिली नाही. आता ती काय करू शकत नाही, ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट किंवा ऑक्सिजनचं वहन करायला अडथळा येऊ लागला. मग हा जो एक विकार आहे, तर मग आईकडे पाहिलं वडिलांकडे पाहिलं तर दोघांकडे नॉर्मल आकाराच्या आरबीसी बनत होत्या, नॉर्मल त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट किंवा वहन चालू होतं. पण अचानकपणे त्यांच्या पाल्याकडे, मग मुलगा असेल किंवा मुलगीकडे काय पाहायला मिळालं की तिच्या शरीरामध्ये किंवा वडिलांकडनं किंवा आईकडनं पुढच्या पिढीकडे जात असताना ह्या जनुकाच्या क्रमवारीमध्ये काहीतरी बदल झाला. तिच्यामुळे तिच्याकडे एक आजार पाहायला मिळाला, समजा मुलगी असेल तर, आणि त्याचं नाव कोण आहे, सिकल सेल ॲनेमिया. मग हा एक सिकल सेल ॲनेमियाचं थोडक्यात उदाहरण सांगितलंय. मग हिमोग्लोबिन तयार करणाऱ्या जनुकामध्ये काय झाला, बदल. का बदल झाला, तर त्याच्यामधला न्यूक्लियोटाइड किंवा क्रमवारीचा काहीतरी सिक्वेन्स काय झाली, चेंज झालेली. ठीक आहे. मग अचानकपणे बदल घडला पुढच्या पिढीकडे, यालाच म्हणतात काय, उत्परिवर्तन. आणि हे सांगण्याचं जे काम आहे ते ज्या शास्त्रज्ञांनी केलं त्यांचं नाव कोण आहे, ह्युगो द रिस. आणि त्यांचा जो हा सिद्धांत आहे त्याला काय म्हणतात, उत्परिवर्तन सिद्धांत. त्याच्यात काय सांगण्यात आलं, अचानक घडणारे जे बदल्स आहेत त्याच्या मागचं जे कारण आहे ते म्हणजे कोण असतं, तर उत्परिवर्तन असतं. आता पुढे 1902 मध्ये अजून एक शास्त्रज्ञ आले ज्यांचं नाव आहे वॉल्टर सटन. आणि यांनी पण एक महत्वाचा शोध सांगितला. त्यांनी काय केलं, ते नाकतोड्यावरती अभ्यास करत होते. नाकतोड्याची त्यांनी एक पेशी काढून पाहिली जिला आपण सेल म्हणतो. आणि त्या पेशीमध्ये त्यांना जे आपण म्हणूया की क्रोमोझोम, ठीक आहे, मग क्रोमोझोम आणि जर आपण त्याला मराठीत काय म्हणतो, गुणसूत्र, तर त्यांना गुणसूत्रांच्या जोड्या दिसल्या. म्हणजेच काय, तर आपल्याकडे पेशी असते, पेशीच्या आत केंद्रक असतो आणि या केंद्रकाच्या आतमध्ये ही एक पेशी आहे. या पेशीच्या आत हा पेशी केंद्रक आहे आणि आपण म्हणतो की याच्या आतमध्ये आपला जनुकीय पदार्थ, ज्याच्याकडे जनुकाच्या स्वरूपात आपली सगळी माहिती असते, तो रेणू म्हणजे हा कोण आहे, डीएनए. पण हा जो डीएनए, या डीएनए ला आपण पेशी विभाजन शिकताना पाहूया की कधी कधी ह्याला म्हणतात क्रोमॅटिन, कधी कधी याला म्हणतात की हा गुणसूत्रांच्या स्वरूपात आहे. मग हा डीएनए किंवा क्रोमॅटिन किंवा गुणसूत्र हे शब्द काय येतं, तर यासाठी आपल्याला पेशी विभाजन शिकावं लागेल. सगळे डीएनएचे नाव येतं, पण कधी ज्यावेळेस डीएनए कोणत्या स्थितीत आहे किंवा पेशी कोणत्या स्थितीत आहे ते आपल्याला पाहावं लागेल. तिचं विभाजन चालू आहे का तिचं विभाजन नाही होते. मग ती विभाजनाच्या स्थितीमध्ये किंवा नॉर्मल स्थितीमध्ये बसलेली, तिचं विभाजन चालू नाहीये, त्याच्यानुसार हे नाव आपण त्या चॅप्टर मध्ये पाहूया, डीएनए, क्रोमॅटिन आणि काय, गुणसूत्र. पण सध्या एक छोटासा सांगायचं म्हटलं तर हा डीएनए, तर डीएनएच पेशी विभाजना दरम्यान काय करतो, तो स्वतःला पॅक करतो, स्वतःला बांधतो एका अशा विशिष्ट आकृतीमध्ये किंवा स्ट्रक्चरमध्ये. त्याला आपण काय म्हणतो, गुणसूत्रे किंवा कोण, क्रोमोझोम. याचा अर्थ जर आपल्याला आपल्या पेशीच्या केंद्रकामध्ये गुणसूत्र दिसत असतील तर ते गुणसूत्रे दुसरे तिसरे कोणी नसून त्याच्या आतमध्ये आपला कोण बसलेला आहे, डीएनए. मग हा डीएनए आला, हा असा पॅक झाला आणि त्याच्यापासून एक स्ट्रक्चर बनलं, त्याला आपण काय म्हटलं, गुणसूत्रे. पण हे गुणसूत्रे कधी पण आपल्या केसमध्ये किंवा जसं की यांनी नाकतोड्याच्या उदाहरणाद्वारे सांगितलंय, मग ही पेशी आहे, पेशीचा केंद्रक आहे आणि त्याच्या आतमध्ये हा एक गुणसूत्र आहे, हा एक गुणसूत्र आहे. कशात बसले तर जोडीमध्ये. हे दोघं कशात बसले तर जोडीमध्ये. म्हणजे गुणसूत्र हे कशात बसले असतात, जोड्यांमध्ये. आणि पेशी विभाजनामध्ये आपण आणखीन एक महत्वाची गोष्ट शिकूया की जे गुणसूत्र जोड्यांमध्ये असतात त्यांचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पूर्णपणे सारखं दिसेल. तसंच त्यांच्याकडे असणारी सगळी माहिती सुद्धा सारख्याच गुणधर्मांची असते. मग काय असतं ते आपण पाहूया. आणि त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात एकमेकांचे होमोलोगस क्रोमोझोम. इथं आपण काय म्हटलंय, होमोलोगस गुणसूत्रे. आता पहा, सगळ्यातून काय लक्षात ठेवायचं, पेशी असते, पेशीच्या आत केंद्रक असतो आणि केंद्रकामध्ये आपला डीएनए बसलेला असतो. आणि हाच डीएनए पेशी विभाजना दरम्यान स्वतःला एका गुणसूत्र नावाच्या स्ट्रक्चरमध्ये काय करत असतो, कन्व्हर्ट. मग जर तुम्हाला गुणसूत्र पाहायला मिळाले तर त्या गुणसूत्रांमध्ये आपला कोण बसलेला असतो, डीएनए बसलेला असतो. आणि ज्यावेळेस आपण जीवन प्रक्रिया शिकताना डिटेलमध्ये पाहूया की डीएनए, क्रोमॅटिन, गुणसूत्र किंवा क्रोमोझोम यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे किंवा काय संबंध आहे. ठीक आहे. मग हा जो शोध आहे की गुणसूत्र हे नेहमी जोड्यांमध्ये राहतात, हे सांगणारे शास्त्रज्ञ कोण येतं, वॉल्टर सटन. आणि कशाच्या द्वारे सांगितलं तर नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपात पाहिले त्यांनी आणि त्याच्यावरून त्यांनी हे दाखवलं.
आता पुढे पुढे काय आहे की नेमकी आनुवंशिक सामुग्री काय आहे? आनुवंशिक सामुग्री म्हणजे काय? असा पदार्थ जो आनुवंशिकता घडून आणतोय. मग आई वडिलांकडनं पुढच्या पिढीकडे एखादा गुणधर्म चाललाय तर कोणत्या पदार्थाने तो गुणधर्म मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे वाहून नेला, त्या पदार्थाला त्या सामुग्रीला काय म्हणायचं? आनुवंशिक सामुग्री. आज आपल्याला माहिती आहे की तो डीएनए, पण ज्या काळामध्ये सूक्ष्मदर्शिकेचा शोध लावला नव्हता, ज्या काळामध्ये ही जी अनुवंशिकी आहे, जिथं अनुवंशिकतेचा आणि येणाऱ्या बदलांचा अभ्यास केला जातो, ज्याचे जनक आपण मेंडल यांना म्हणतो, याचा ज्या काळामध्ये शोधच लागला नव्हता, त्या काळामध्ये लोकांना माहित नव्हतं की नेमका असा कोणता पदार्थ आहे जो मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे काय घेऊन जातो? गुणधर्म. पण मग नंतर कळलं की अनेक शास्त्रज्ञ ह्या गोष्टींचा शोध करण्याच्या मागे लागले की नेमका कोण असेल तो पदार्थ जो मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे गुणधर्म घेऊन जात असेल. आणि त्याच्याच याच प्रयोगांच्या माध्यमातून किंवा याच रिसर्चच्या माध्यमातून नंतर हे समजलं की तो कोण असतो? डीएनए असतो. आणि मग डीएनए ही एक अशी सामुग्री आहे जी आनुवंशिकता घडवून आणते, म्हणून तिला काय म्हणतात? आनुवंशिक सामुग्री. तर काय दिलंय? जनुकाचे वहन गुणसूत्रांमार्फत होते. हे सिद्ध झाल्यामुळं आनुवंशिकी सामुग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन काय झालं? सुरू. पहिली लाईन महत्वाची आहे. काय की मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे गुणधर्म जातात जनुकांच्या मार्फत. पण जनुके कोणा मार्फत येतात? तर जनुके कोणावरती बसून येतात? ह्या गुणसूत्रांवरती. जसं की आई आहेत, वडील आहे. आई वडिलांमध्ये आपण होण्या की समजा आपल्याकडे जे होतं ते लैंगिक प्रजनन होतं, आणि लैंगिक प्रजनन आपण शिकणार आहे आपल्या जीवन प्रक्रियेच्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, त्यावेळेस कळेल आपल्याला. युग्मक बनवायला जातात, नसतील काय कळलं आता युग्मक माहित नसतील तर याच्याकडे लक्ष देऊ नका. दोघांच्या शरीरात युग्मक बनतात आणि युग्मक ही एक प्रकारची पेशी असते. मग त्याच्यामध्ये त्यांनी कोण पाठवले? गुणसूत्रे. आणि गुणसूत्रात कोण बांधलेला असतो? डीएनए. वडिलांकडनं पण कोण आले? गुणसूत्रे. त्यात कोण बांधलेलं आहे? डीएनए. आणि डीएनएच्या तुकड्याला आपण काय म्हणतो? जनुके, ज्याच्याकडे विविध कोण असतात? गुणधर्मांची माहिती किंवा कशा पद्धतीने प्रथिने बनवायचे याची पण माहिती त्यांच्याकडेच असते. मग त्याला आपण सेंट्रल डॉग्मात शिकूया. ठीक आहे, मग पहा हा मग या दोन ज्या पेशी आहेत ज्यांना आम्ही युग्मक म्हणतो, त्याचं झालं प्रजनन. तिथं तुम्ही त्याला फलन, आणि तिथं तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये झायगोट आणि युग्मनज नावाची एक पेशी बनली. आज आपल्या शरीरात मोजता येणार नाही एवढ्या जरी पेशी असतील तरी आपल्या सगळ्यांची सुरुवात एकाच पेशीपासून झालेली आहे. त्या पेशीचं नाव असतं युग्मनज, आणि ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं झायगोट. ठीक आहे, मग आपण पाहूया हॅप्लॉइड, डिप्लॉइड असे काही शब्द असतील ते पण तिथंच पाहूया. मग हे जे असतील तर हा युग्मनज कसा बनलाय? तर आई आणि वडील यांच्याकडनं आलेले जे दोन युग्मक आहेत त्या दोन युग्मकांचं काय होतं? फलन. पण त्यांनी पाठवलेले युग्मक ह्या सुद्धा एक प्रकारच्या कोण असतात? पेशी. ह्या दोन पेशींचं एकमेकांसोबत फलन होऊन जी पेशी बनते तिचं नाव कोण असतं? युग्मनज. आता त्यांनी क्रोमोझोम पाठवले तर दोघांच्या पेशीपासून बनलेली पेशी झायगोट युग्मनज, ज्याच्यापासून आपल्या जीवनाची सुरुवात झाली आहे, म्हणजे याच पेशीपासून आपलं पूर्ण शरीर बनलंय. त्याच्या आतमध्ये पण कोण आले? हे गुणसूत्रे किंवा क्रोमोझोम. मग या गुणसूत्रांच्या आतमध्ये आपला कोण बांधलेला आहे? डीएनए. आणि डीएनएचा तुकडा म्हणजे कोण असतो? जनुके, ज्याच्याकडे विविध गुणधर्मांची कोण असते? माहिती. मग मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे गुणधर्म संक्रमित होतात, ती कोण? आनुवंशिकता. आनुवंशिकता होण्यासाठी असणारी सामुग्री कोण? डीएनए. पण डीएनए कोणात पॅक होऊन आलाय? तर डीएनए पॅक होऊन आलाय किंवा डीएनए बांधला गेलेला आहे कोणाच्या आतमध्ये? कोणत्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये? क्रोमोझोमच्या आतमध्ये. आणि याच डीएनएच्या तुकड्याला आम्ही काय म्हणतो? जनुके. मग मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे गुणसूत्र आले आणि त्या गुणसूत्रांवरती बसून हा किंवा त्याच्यामध्ये बसून डीएनए आणि कोण आले? जनुके. म्हणून ह्या लाईनचा मिनिंग किंवा ही लाईन कशी आहे? जनुकाचं जे वहन आहे ते कोणामार्फत झालं? गुणसूत्रांमार्फत. हे जसं सिद्ध झालं त्यावेळेस कशाच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले किंवा संशोधन सुरू झालं? आनुवंशिक सामुग्री शोधण्याच्या दिशेने काय सुरू झालं? प्रयत्न सुरू झाला. तर पहा त्यातच एक जे सायंटिस्ट आहेत, एक नाही एकापेक्षा जास्त येतं. 1944 मध्ये काय झालं? ओस्वॉल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅक्लॉइड. किती शास्त्रज्ञ येतं? 3 शास्त्रज्ञ. यांनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच कोण आहे? आनुवंशिक सामुग्री हे सिद्ध केलं. मग हे जे 3 शास्त्रज्ञ आहेत, मग पहा जसं हे कळलं की एका पिढीकडनं पुढच्या पिढीकडे गुणसूत्र जातात, त्याच्या डीएनए आणि जनुके असतात, म्हणजे गुणसूत्रांमार्फत जनुकाचं वहन होतं. तर त्याच्यानंतर मग काय झालं की हे जे शास्त्रज्ञ आहेत एव्हरी, मॅककार्थी आणि मॅक्लाइड, जसं की आपल्याकडे जर आपण पाहिलं तर आपण म्हणतो की आपली जी आनुवंशिक सामुग्री आहे जी एका पिढीकडनं पुढच्या पिढीकडे गुणधर्म संक्रमित करते, जिला आपण काय म्हणतो? डीएनए.
मग इतर पण तर पृथ्वीवरती आपण म्हणूया की सजीव आहेत, त्यांच्याकडे पण मागच्या पिढीचे गुणधर्म पुढे जातात. गायी असेल, मांजर असेल, कुत्रा असेल, हे जरे प्राणी. वनस्पती येतात, वनस्पतींचे पण एका पिढीकडचे गुणधर्म पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात. म्हणून त्याच्यासारखाच आपण म्हणूया की नवीन वनस्पती जन्माला येतात, त्यांच्यासारखेच गुणधर्म पुढच्या वनस्पतीमध्ये पण दिसतात. मग त्यांच्याकडे पण तर कोणीतरी आनुवंशिक सामुग्री असेल, हे गुणधर्म होऊन नेणारी सामुग्री असेल. तर मग काय समोर आलं, जर आपण फक्त काही कोण सोडले, विषाणू, म्हणजेच आपण जर काही व्हायरसेस सोडले, तर जवळजवळ बाकीच्या सगळ्या सजीवांमध्ये ही जी आनुवंशिक सामुग्री आहे, जी मागच्या पिढीचे गुणधर्म पुढच्या पिढीकडे घेऊन जाते, ती कोण असते, तर ती असते डीएनए. मग काय म्हटलं त्यांनी, काही जर इथलं दिसत नसेल तर मी वाचून दाखवतोय. काही विषाणू जर सोडले तर सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच कोण असते, आनुवंशिक सामुग्री. हे सिद्ध करण्यासाठी कोणता प्रयोग केला, हा प्रयोग आपण 12वीच्या पुस्तकात शिकूया. ठीक आहे, फक्त सध्या कोणी केला, काय नाव आहे, तर एव्हरी, मॅककार्थी आणि मॅक्लाइड हे 3 कोण येतं, शास्त्रज्ञ. तर पुढे आता पहा, प्रथिन संश्लेषण प्रक्रिया, जे की आपला पुढचा भाग आहे, कशाचा, सेंट्रल डॉग्माचा. तर मग प्रथिन संश्लेषणाची प्रक्रिया म्हणजे काय, तर पहा आपण काय म्हणतो की मागच्या पिढी, आता तिथं आपण हे तर पाहूया की सेंट्रल डॉग्मा या चॅप्टर मध्ये शिकण्याचा काय संबंध, जर आम्हाला इथं आनुवंशिकता शिकायची, ते पण आपण पुढच्या लेक्चर मध्ये नक्की पाहूया. ठीक आहे, सध्या पहा, हा जो असतो एक, समजा मागच्या पिढीकडनं मला डीएनए मिळालाय, डीएनएचा तो तुकडा आहे ज्याला मी जनुके म्हणतोय. समजा या जनुकाकडे माहिती आहे कशाबद्दल, केसाचा प्रकार, की या व्यक्तीचा केसाचा प्रकार कसा असेल, आणि समजा याच्याकडे माहिती आहे कुरळे केस याबद्दलची माहिती आहे या जनुकाकडे. मग हा जो जनुक आहे, या जनुकामध्ये काय असतं, तर ते आपला पुढच्या लेक्चरला शिकायचंय. याच्यामध्ये असतात अनेक न्यूक्लिओटाइड. मग एक न्यूक्लिओटाइडचा एक विशिष्ट क्रम असतो. ठीक आहे, याच्यापासून तो एक संदेशवाही आरएनए बनवणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे तर mRNA. मग ती आपली प्रोसेस असणारी प्रतिलेखनाची. मग याच्यापासनं ते mRNA वरची माहिती वाचून एक असा विशिष्ट, सध्यासाठी लिहितो फक्त, प्रथिने म्हणजे ते प्रोटीन बनवणार आहेत. म्हणजे प्रोटीन कसा बनवायचा, प्रथिने कसा बनवायचा, याच्याबद्दलची सुद्धा माहिती, याच्या सुद्धाची माहिती सुद्धा ह्या कोणाकडे, आपल्या डीएनए कडे. आणि कशाच्या स्वरूपात आहे, या जनुकाच्या स्वरूपात आहे. जर हा प्रथिन बनला तरच माझ्याकडे कोणते केस दिसतील, कुरळे केस दिसतील. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे की जरी मला मागच्या पिढीने एखाद्या गुणधर्माची माहिती जनुकाच्या स्वरूपात पाठवली असेल, तरी सुद्धा जोपर्यंत त्या जनुकापासनं विशिष्ट असा कोण बनत नाही, प्रथिने, तोपर्यंत माझ्याकडे तो गुणधर्मच दिसणार नाही ज्या गुणधर्मासाठी हा जनुक आहे. जसं की हा कोणासाठी होता, केसाचा प्रकार. आणि कोणता केसाचा प्रकार, कुरळे केस. याला आपण म्हणणार आहे की ह्याच्या भोवताली सगळे आपलं चाललेलं आहे, म्हणून ह्याला म्हणतात कोण, सेंट्रल डॉग्मा. आणि मग डीएनएच्या तुकड्यापासून इथं प्रथिन बनवला जातो. मग प्रथिने बनवणं याला काय म्हणतात, प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया. ठीक आहे, जे आपण इथं डिटेलमध्ये शिकूया. मग ह्याचे जे टप्पे असतील, प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. पण नेमकं हे प्रथिने संश्लेषण कसं होतं, प्रथिने संश्लेषणाची गरज काय असते, हे सांगण्यासाठी एका शास्त्रज्ञांचं तिथं पण अनेक शास्त्रज्ञ त्यांचा शोध आहे. जसं की 1961 मध्ये महत्वाचा शोध लावला, कोणी लावला, तर फ्रान्स मधील फ्रँकॉइस जेकब, नंतर जॅक मोनाड, 2 सायंटिस्ट, जेकब अँड मोनाड. या दोघांनी काय केलं, वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत डीएनए द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची कोण तयार केली, प्रतिकृती. मग जीवाणू म्हणजे कोण, बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये कशा पद्धतीने, जसं बॅक्टेरियाच्या शरीरात होईल त्याच टप्पे आपल्याकडे पण येतं, पण त्यांनी बॅक्टेरियावरती अभ्यास करत होते, मग ते जीवाणूवरती अभ्यास करत होते. तर मग जीवाणूंच्या पेशीमध्ये कोणत्या पद्धतीने प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया म्हणजेच प्रोटीनचं सिंथेसिस होतंय हे सांगणारी एक छोटीशी प्रतिकृती तयार केली. मग जसं की आपला जो डीएनए तो असा सरळ असतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण जीवाणू शिकू त्यावेळेस कळेल त्यांच्या शरीरात असा गोलाकार कोण असतो, डीएनए. मी त्याला थोड्या वेळासाठी सरळ केलंय.
मग डीएनएचा तुकडा, जीन किंवा कोण, जनुके, त्याच्यापासून कोण बनवला जातो, संदेशवाही आरएनए. त्याच्यावरती काही कोड असतो ज्याला आपण ट्रिपलेट कोडॉन म्हणणार आहेत पुढच्या लेक्चरमध्ये, त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे, ज्यावेळेस सेंट्रल डॉग्मा आहे. नंतर त्याच्यावरती हा रायबोझोम आहे, तो कोण आहे, त्याला काय म्हणतात ते पाहूया. त्याने ह्याच्यावरचा सगळा कोड वाचला, याच्याकडचा कोड डीएनए दिलेला होता, डीएनए कडचा कोड आरएनए कडे, कोड वाचून रायबोझोमने कोण बनवलं, प्रथिने संश्लेषण. मग इथं प्रतिलेखन झालं, इथं भाषांतरण झालं, भाषांतरण होत असतानाच कोण झालं, स्थानांतरण झालं. या सगळ्या प्रोसेसला आम्ही सेंट्रल डॉग्मा किंवा प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया म्हणतो. फक्त अशा पद्धतीने प्रथिने संश्लेषण होतं याची एक प्रतिकृती किंवा माहिती सांगण्याचं काम कोणावर, कशावर आधारित, जीवाणूवरती अभ्यास करून सांगण्याचं काम कोणी केलं, ह्या जेकब आणि मोनॅड यांनी. यातूनच काय कळलं की डीएनएच्या रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास काय झाली, मदत. ह्याचा अर्थ काय, समजा हा एक बनलाय, ह्याचं नाव आहे एक्स प्रोटीन. हा कोण बनलाय, एक्स प्रोटीन. म्हणजे एक्स कोण बनलाय, हा प्रथिने. हा एक्स प्रथिने बनवण्यासाठी जी माहिती आहे ती माहिती कोण घेऊन आला होता, हा mRNA. मग हा जो एक्स प्रथिने, ठीक, इथे लिहूया, परत इथे लिहितो मी, की इथून हा जो एक चेन बनत चालली ना, ह्या रेड कलरची दिलेली आहे, याचं नाव आहे एक्स प्रथिने. मग हा प्रथिने बनवण्यासाठीचा जो कोड आहे, जी माहिती आहे, ती माहिती कोण घेऊन आलाय, हा मॅसेंजर, मेसेज घेऊन येणारा आरएनए, ज्याला आपण म्हणतो संदेशवाही आरएनए. पण हा याच्याकडची जी माहिती ती स्वतःची नाहीये, कोणीतरी दिली आहे त्याच्याकडे. ती माहिती कोणी दिली आहे, डीएनए, आणि डीएनएचा हा तुकडा. याचा अर्थ डीएनएचा तुकडा ज्याला आपण जनुक म्हणतो, ह्या जनुकाच्या आतमध्ये कुठला तरी काय असतो, कोड असतो, जो कोड एखाद्या कोणासाठी असतो, प्रथिनांसाठी. ठीक आहे. मग याच्यात काय कळलं की डीएनए कडे जनुकाच्या स्वरूपात किंवा कोडच्या स्वरूपात काय असते, काही माहिती असते, जो आपण सेंट्रल डॉग्मात परत पाहू. इथं पहा काय लाईन आहे, डीएनएच्या रेणूमध्ये काय दडलेले येतं, जनुकीय संकेत. म्हणजे हा जर डीएनएचा रेणू असेल तर ह्या डीएनएच्या रेणूमध्ये हा जर जनुके असेल तर या जनुकाच्या आत एक संकेत म्हणजे कोड दडलेला आहे. तो कोड mRNA कडे देऊन तो कोड एखाद्या प्रथिनासाठी असतो. परत इथं एक जनुक आहे, या जनुकाच्या आत एक संकेत आहे, तो संकेत किंवा कोड mRNA कडे दिला जातो आणि ट्रान्सलेशनने किंवा भाषांतराने प्रथिने बनवले जातात. म्हणजेच याच्यातून काय कळतं की डीएनए चा जो रेणू असतो त्या रेणूकडे आतमध्ये जे जनुका असतात त्या जनुकामध्ये एक विशिष्ट कोण असतो, कोड असतो, एक संकेत असतो, आणि तो संकेत आरएनए कडे आरएनए वरची माहिती वाचून मग त्याच्यापासून, संकेतापासून किंवा त्या कोडच्या माध्यमातून प्रथिने बनवले जातात, जे प्रथिने आपल्या शरीरात वेगवेगळं कार्य करतात आणि त्याच प्रथिनांमुळे आपले वेगवेगळे कोण दिसतात, गुणधर्म सुद्धा दिसत असतात. आता पुढे, ठीक आहे, एक पूर्ण संयोजी डीएनए तंत्र आणि एक शब्द वापरलाय, कोणता, जनुक अभियांत्रिकी. दोन शब्द आहेत, ही स्लाइड जरी नाही कळली तरी कामापुरतं काय आपल्या ते सांगतो. एक शब्द कोणता वापरलाय, एक शब्द वापरलाय पूर्ण. पहा, लेक्चर जरी मोठं झालं तरी कामाचं आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा. संयोजी डीएनए तंत्र. आणि दुसरा शब्द कोणता वापरलाय, जनुक अभियांत्रिकी. ठीक आहे. इंग्लिश मध्ये काय म्हणणार ह्याला, पुढे आल्याच्या नंतर 11वी 12वी मध्ये याला आपण म्हणणार रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. दोन्हीचं पण मी एक उदाहरण, एकाच उदाहरणात दोन्ही गोष्टी समजून सांगणार आहे. आणि ह्याला आपण म्हणणार आहे तर जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजे काय, जेनेटिक म्हणजे काय, थोडक्यात जो आमचा डीएनए वगैरे आहे, जे आमचे जीन वगैरे आहेत किंवा जनुके वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही आमचं कशाचं नॉलेज वापरलं, इंजिनिअरिंगचं. म्हणजेच जसं की बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजीमध्ये टेक्नॉलॉजी वापरणं, तसंच डीएनए, जीन याच्यासोबत काहीतरी इंजिनिअरिंग करणं. इंजिनिअरिंग म्हणजे काहीतरी घडवणं, काहीतरी बदल घडून आणणं, ह्याला आपण काय म्हणणार, जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि पूर्ण संयोजी डीएनए तंत्र म्हणजे काय, याच्यासाठी आपण अगोदर एक्झाम्पल पाहू, मग दोन्ही गोष्टी समजून घेऊया. जसं की
काय झालं की शास्त्रज्ञांनी खूप सारा अभ्यास केला कशावरती, ह्या जनुकीय पदार्थ डीएनए वरती, ज्याला आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो, त्याच्यामध्ये असणारा तुकडे म्हणजे जनुकांवरती. या जनुकातला कोड उलगाडून सांगितला की याच्यामध्ये कोड असतात, जे कोड प्रथिने बनवण्यासाठी असतात. मग हे प्रथिने कसे बनवले जातात त्यासाठी त्यांनी प्रतिलेखन सांगितलं, भाषांतरण सांगितलं, स्थानांतरण सांगितलं. ठीक आहे. परंतु हे सगळं होत असताना जेवढी माहिती त्यांना मिळत गेली, जेवढे शोध नवीन नवीन लागत गेले, ते शोध या लेवल पर्यंत गेले की आपल्याला खूप महत्वाचं असं एक तंत्र सापडलं. आणि त्या तंत्राचं नाव काय आहे? पुनःसंयोजी डीएनए तंत्र. जसं की समजा मी एक एक्झाम्पल घेतलंय. काय झालं की सेल आहे, सजीवाची पेशी आहे, तिच्यामधून कोण काढला? डीएनए, सजीवाचा पदार्थ आहे. आता ह्या डीएनए मध्ये समजा आपल्याकडे एक तुकडा, एक जनुक आहे. हा जो तुकडा आहे, या तुकड्याकडे माहिती आहे की कशा पद्धतीने आपल्या शरीरात कोण बनवायचा? इन्सुलिन नावाचा एक प्रथिन आहे किंवा इन्सुलिन नावाचा एक प्रोटीन. इन्सुलिन कशासाठी लागतो? तर आपल्या शरीरामध्ये जो आपण म्हणूया की ब्लड किंवा रक्ताचा भाग आहे, त्या रक्तामध्ये जी शर्करा असते, त्या शर्करेचं किंवा त्या साखरेचं प्रमाण मेंटेन ठेवण्यासाठी, बॅलन्स ठेवण्यासाठी कोण गरजेचा असतो? इन्सुलिन. मग काय झालं की एखाद्या व्यक्तीकडे हा डीएनए आपण सेलमधून कोण काढला? डीएनए मधून आपण म्हणूया की एक तुकडा, ह्या तुकडा जो आपल्याला तो लागतोय कारण त्याच्याकडे माहिती कशाची? इन्सुलिन बनवण्याची. आता मग मी पूर्ण डीएनएचे तुकडे केले, 1 2 3 4, आणि हा 3 नंबरचा तुकडा कामाचा आहे कारण ह्या 3 नंबरच्या तुकड्यामध्ये कोणाची माहिती आहे? इन्सुलिन नावाचा प्रथिने कसा बनवायचा. हा तुकडा मी अशा एका बॅक्टेरियाला देणार आहे किंवा जीवाणूला देणार आहे, ज्याला आता मी आपल्याला लागणारा कोण बनवायला सांगणार आहे? इन्सुलिन. ठीक आहे. आता पहा, मूळतः जर पाहिलं तर नैसर्गिकरित्या हा बॅक्टेरिया म्हणजे हा जीवाणू काय बनवू शकत नाही? इन्सुलिन बनवू शकत नाही. का? कारण त्याच्याकडे इन्सुलिन बनवणारा कोण नसेल, कदाचित आपल्यासारखा इन्सुलिनचा जीन म्हणजे जनुक आहे. ठीक आहे. आता काय झालं की हे सगळं सजीव आहे, सगळा डीएनए. ह्या डीएनए मध्ये मी काय केलं? इंजिनिअरिंग वापरली. इंजिनिअरिंग म्हणजे काय? मी इंजिनिअरिंगच्या कुठल्या तरी टेक्निकने ही जी सेल आहे त्या सेलला ब्रेक केलं. सेलमधून न्यूक्लियस ब्रेक केला, म्हणजे केंद्रक ब्रेक केला. केंद्रकामधून कोण बाजूला काढला? डीएनए. मग मला डीएनए बाजूला काढायला कोणतेही तरी तंत्रज्ञान वापरावं लागलं असेल. कुठल्या तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने मी डीएनएचे तुकडे केले आणि तुकड्यातून तोच एक तुकडा ज्याच्याकडे कोणाची माहिती आहे? इन्सुलिन, त्याला बाजूला केलं. मग तो जो तुकडा आहे, तो तुकडा मी कोणत्या तरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कोणाच्या शरीरात पाठवला? बॅक्टेरियाच्या किंवा जीवाणूची पेशीमध्ये पाठवला. आणि तो तुकडा मी, जो जीवाणू आहे, जीवाणूचा जो जनुकीय पदार्थ आहे, मग त्याचा जो स्वतःचा डीएनए, आता हा प्लाझमिड आहे, प्लाझमिड वगैरे गोष्टी आपल्या आत्ता सिलेबसचा भाग नाही येतात, पण हा त्याचा डीएनए होता. ग्रीन कलरचा डीएनए हा आपण म्हणूया की कोणाचा होता? जीवाणूचा. त्याच्यात आपला एक जनुक, आपल्या डीएनएचा तुकडा, जो की ज्याच्याकडे माहिती आहे कशाची? इन्सुलिन बनवण्याची, तो बसवला. तर मी काय करतोय? सगळं जीन सोबत मी काहीतरी इंजिनिअरिंग केली. ह्याला काय म्हणतात? जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजेच ह्याला म्हटलं जातं जनुक अभियांत्रिकी. ठीक आहे. मग ही जी जनुक अभियांत्रिकी आहे, या जनुक अभियांत्रिकीमुळे आपल्याला आज काय शक्य झालंय? तर पहा, हा जो एक डीएनए बनवलाय ना, हा डीएनए, नवीन डीएनए तयार झालाय. त्याचं नाव कोण आहे? रिकॉम्बिनंट डीएनए. त्याला म्हणतात पुनःसंयोजी डीएनए. री म्हणजे काय? नवीन. पुन्हा. संयोजन म्हणजे काय? कॉम्बिनेशन. नवीन कॉम्बिनेशन असणारा कोण बनला? डीएनए. का? कारण हा जो बॅक्टेरिया आहे, ज्याचा हिरवा रंग आहे, त्याच्या आतमध्ये त्याचा जो डीएनए हिरव्या रंगाचा आहे, त्याच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाचा एक तुकडा बसवलाय, जो की आपल्या डीएनएचा भाग आहे. म्हणजेच आता जर आपण ह्याच्या शरीरातला डीएनए पाहिला तर त्या डीएनएत नवीन कॉम्बिनेशन आहे. त्याच्याकडे असा सुद्धा जीन किंवा जनुक आहे ज्याच्याकडे कशा पद्धतीने मानवाच्या शरीरातला इन्सुलिन नावाचा प्रथिन बनवायचा, जो की मानवाला त्याच्या रक्तातील शर्करा बॅलन्स ठेवण्यासाठी किंवा शर्करेचं प्रमाण एका विशिष्ट लेवलमध्ये ठेवण्यासाठी लागतं, त्याच्याबद्दलची माहिती असणारा जीन जो त्याच्याकडे नव्हता त्याच्याकडे आला. आता काय झालं? त्याच्याकडे तो जीन आल्यामुळं जसं ह्या बॅक्टेरियाच्या पेशीचं विभाजन होऊ लागलं आणि अनेक कोण बनू लागले? बॅक्टेरिया किंवा जीवाणू. प्रत्येकाकडे कोण जाऊ लागला? हा तो जीन किंवा जनुक ज्याच्याकडे माहिती आहे काय बनवण्याची? इन्सुलिनची. आणि ही जी पेशी आहे,
ही पेशी आपल्याला काय बनवून देऊ लागली, तर ही आपल्याला बनवून देऊ लागली इन्सुलिन. मग हा इन्सुलिन कोणाच्या कामाचा आहे, ज्यांच्या शरीरात नॉर्मली इन्सुलिन बनत नाही, कारण इन्सुलिन बनवणाऱ्या जीन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय, जनुकात काहीतरी प्रॉब्लेम आलाय आणि ज्याच्यामुळे यांच्या रक्तामधील शर्करेचं प्रमाण वाढलंय. म्हणजे ह्या लोकांना काय झालंय, डायबिटीस. मग त्यांना कोण लागतो, इन्सुलिन. मग तो इन्सुलिन बनवण्याची क्षमता आज आपण ह्या कोणाकडे आणली, जीवाणूकडे. मग अफाट क्षमतेने खूप मोठ्या प्रमाणात तो बॅक्टेरिया किंवा ती जीवाणू आपल्याला आज काय बनवून देऊ शकतात, तर तो इन्सुलिन बनवून देऊ शकतात. या उदाहरणामध्ये दोन्ही पण गोष्टी. आता एक, हे जे सगळं आपण केलं ह्याला म्हणतात जनुक अभियांत्रिकी. जनुक अभियांत्रिकी म्हणजे काय, की त्या जनुकासोबत आपण काहीतरी इंजिनिअरिंग वापरली, काहीतरी अभियांत्रिकी माहिती वापरली किंवा अभियांत्रिकीचं नॉलेज वापरलं आणि मग डीएनए काढला, डीएनएचे तुकडे केले, त्यातून एक जनुक बाजूला काढला, तो कोणत्या तरी पद्धतीने बॅक्टेरियाच्या बॉडीत पाठवला, जीवाणूच्या बॉडीत पाठवला, त्याच्या डीएनए मध्ये बसवला. आता इथं जो डीएनए तयार झाला त्याला काय म्हणतात, रिकॉम्बिनंट डीएनए. आज आपण जे बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल तुम्ही शिकला असाल किंवा कदाचित 10वी मध्ये पण असेल, त्या ज्या गोष्टी पाहतात ते सगळं जे प्रॉडक्ट आहेत आज आपल्याकडे, की त्यांच्याकडे वेगवेगळे जे इन्सेक्ट आहेत, कीटक आहेत, त्या कीटकांसोबत लढण्याची क्षमता आहे. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर त्यांच्या शरीरात एक जो जनुक आहे तो कुठल्या तरी बॅक्टेरियाचा जनुक त्या प्लांटच्या जनुकीय पदार्थामध्ये आणून बसवलाय, म्हणजेच वनस्पतीच्या जनुकीय पदार्थात डीएनए बसवलाय. त्याच्यामुळे त्याच्याकडे अशी क्षमता आली आहे की त्याच्याकडे कीटक बसत नाहीयेत. ठीक आहे, हे पण आपण 12वी मध्ये किंवा नंतरच पाहूया, सध्या तरी आपल्याकडे नाहीये, असेल तर आपण शिकूया. ठीक आहे, मग पहा झालं काय, की ही जी तुम्ही जनुक अभियांत्रिकी केली त्याच्या माध्यमातून आपण एक कोणता डीएनए बनवला, पूर्ण संयोजी डीएनए, जो कोणाच्या शरीरात आहे सध्या, जीवाणू पेशीच्या. आणि मग त्याच्यापासून आपल्याला पाहिजे त्या जीनचा प्रॉडक्ट, म्हणजे पाहिजे त्या जनुकाचं जे प्रॉडक्ट आहे, जसं की ह्या जनुकाचा प्रॉडक्ट आहे कोण, इन्सुलिन, हा आपल्याला पाहिजे तेवढ्या खूप मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. मग ह्या दोन गोष्टी काय येतात पहा इथं, पूर्ण संयोजी डीएनए तंत्र, जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेला आपण कोण विकसित केलंय, पूर्ण संयोजी डीएनए तंत्र विकसित केलंय. मग जसं की जनुक अभियांत्रिकी, सेल मधून डीएनए काढला, तुकडे केले, तुकडे सेपरेट केले, एक तुकडा घेतला, तो तुकडा कोणत्या तरी पद्धतीने जीवाणूच्या पेशी त्याच्या डीएनए सोबत बसवला. मग हे जे सगळं झालं ह्याला काय म्हणतात, जनुक अभियांत्रिकी. आणि नंतर तो जो नवीन डीएनए, नवीन कॉम्बिनेशन असणारा, ज्याच्यात अगोदर फक्त ग्रीन होतं त्यात व्हाईट बसवलं, म्हणजे त्याच्याकडे स्वतःचे जीन होते, आपला पण जीन त्याच्यात नेऊन बसवला, तर हा जो एक नवीन डीएनए बनला, वेगळ्या कॉम्बिनेशनचा, वेगळा संयोग असणारा, याला म्हणतात पूर्ण संयोजी डीएनए किंवा इंग्लिश मध्ये म्हणतात रिकॉम्बिनंट डीएनए. ज्याच्या मार्फत आपण म्हणूया की आज अफाट क्षमतेने आपण वेगवेगळे प्रॉडक्ट बनवतोय. जसं की आपण एकच एक्झाम्पल घेतलं आता, कोणाचं, इन्सुलिनचं. खाली पहा, शेवटी काय आहे की ही जी अनुवंशिकी आहे, ठीक आहे, एका स्लाइड मध्ये सांगतो, स्लाइड खूप सारे, आता लेक्चर मोठं होईल आपलं, त्याच्यामुळे थोडंसं आवर्त घेऊया. तर पहा, ही जी आपली अनुवंशिकी आहे, अनुवंशिकी म्हणजे काय, हे जे आपलं सगळं नॉलेज आहे, कशाबद्दलचं, की नेमका डीएनए काय असतो, सॉरी, नंतर त्याच्यामध्ये जनुके असतात किंवा गुणसूत्रे काय असतात, किंवा आपण म्हणूया की कशा पद्धतीने काय येते, अनुवंशिकता येते. ठीक आहे, या सगळ्याचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे किंवा जी शाखा आहे ती कोण आहे, अनुवंशिकी. या अनुवंशिकीमध्ये वेगवेगळे काय लागत गेले, तर शोध. त्याच्यातूनच कोण समोर आलं, एक तंत्र. मग त्या शोधाच्या माध्यमातून समजा एक तंत्र शोधलं गेलं, त्या तंत्राला आपण काय म्हणतोय, जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा जनुकासोबत केलेली अभियांत्रिकी, काहीतरी नवीन रचना, ती कोण झाली, जनुक अभियांत्रिकी. त्याच्यामुळं आपण असा डीएनए बनवू शकतो ज्याच्यात नवीन संयोग आहे, नवीन कॉम्बिनेशन आहे, आणि त्याला जो गुणधर्म त्याच्याकडे नव्हता तो आता त्या डीएनए कडे प्लस त्या सजीवाकडे पण आला. मग त्याच्यातून आपण काय म्हटलं की अजून कोणतं तंत्र आलंय, पूर्ण संयोजी तंत्र विकसित झालं. ठीक आहे, या सगळ्यांमुळे काय झालंय, तर या सगळ्यांमुळे आपल्याला खूप सारा फायदा झालाय. हे तंत्र एवढं विकसित झालंय की जर आज आपण, म्हणजे आपण म्हणूया की ही अनुवंशिकी, तिच्यामध्ये एवढे शोध लागलेत, त्याच्यामध्ये त्या शोधांच्या दरम्यान एवढे नवीन नवीन तंत्र किंवा टेक्नॉलॉजी पुढे आल्या आता, की जर आज आपण कोणाचा विचार केला, शेतीचा, तर शेतीमध्ये आपण आज
वेगवेगळे कोणते पिकं विकसित केले तर संकरित पिके. ठीक आहे, संकरितचा मिनिंग काय आहे की आज आपण वेगवेगळे हायब्रिड क्रॉप काय केले तर डेव्हलप केले. तर जसं की समजा आपल्याकडे एखादी गव्हाची प्रजात होती, त्या गव्हाला काय व्हायचं की एकदम छोट्या आकाराचे सीड किंवा दाणे यायचे, छोट्या आकाराचे यायचे. आणि हा जो गहू आहे, हा गहू आपण म्हणूया की जास्त उन्हाळ्यामध्ये सुद्धा टिकून राहू शकतो, जास्त उन्हाच्या क्षमतेमध्ये टिकण्याची क्षमता होती. परंतु त्याला येणारे जे आपण काय म्हणूया की समजा सीड किंवा जे गहू होते त्याचा आकार खूप छोटा असायचा. दुसरीकडे कुठेतरी अशी एक प्रजाती होती की तिला गहू किंवा तिच्यामध्ये जे सीड्स येतं म्हणजे जो आपण म्हणूया की दाणा आहे त्याची साईज खूप मोठी असायची, परंतु ती जी प्रजाती ती जास्त उन्हामध्ये टिकत नव्हती. मग आपण काय केलं की तिथं आपलं कोणतं नॉलेज वापरलं, अनुवंशिकेचं. म्हणजेच आपण आपलं इंग्लिशच्या भाषेत म्हणायचं बोललं तर कशात नॉलेज वापरलं, जेनेटिक्सचं. आणि त्या नॉलेजचा वापर करून आपण काय केलं की या दोन्ही गव्हाच्या प्रजातीपासून एक अशी प्रजात तयार केली की त्या दोघांचे पण गुणधर्म असतील. मग एक नवीन प्रजात कशी तयार झाली की त्या नवीन प्रजातीकडे आज मोठ्या आकाराचे आपण म्हणूया की सीड बनतायत, ते बी बनतंय आणि त्याच्यामध्ये त्या झाडाकडे जास्त उन्हामध्ये पण टिकून राहण्याची काय क्षमता. मग हे कोण झालं, कोणतं पीक झालं, संकरित पीक. ठीक आहे, तसंच जर आपण आज शेतीमध्ये विचार केला तर आपण आज प्राण्यांचा विचार केला तर प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा आपण जेनेटिक्स किंवा अनुवंशिकेच्या माध्यमातून एवढे शोध लावलेत, एवढे तंत्र येतं की आपण जसं संकरित पिकं बनवलेत तसं आज आपण संकरित प्राणी सुद्धा बनवलेत, हायब्रिड ॲनिमल सुद्धा बनवलेत. जसं की जर्सी गाय, आपल्याकडे प्युअर गाय जिला आपण म्हणतो गावरान गाय असते. ठीक आहे, तिच्याकडे काय होतं की तिच्याकडे आपण म्हणूया की ह्या गावरान गायीची अशी प्रत्येक क्षमता आहे की तिकडे दूध देण्याची कमी क्षमता होती, पण एखादा गुणधर्म तिच्याकडे चांगला होता. मग आपण काय केलं की तिचा वापर करून अनेक दुसरी प्रजात होती ज्यांच्याकडे दूध देण्याची क्षमता कशी होती, जास्त होती. समजा एक जर्सी गाई आता आणि एक आपल्याकडे असणारी गावरान गाय किंवा एक प्रजात ए म्हणजे एक प्रजातीची गाय आहे आणि एक दुसऱ्या प्रजातीची गाय आहे. या प्रजाती की मी डाव्या साईडला जे म्हणतोय ते आपण गावरान बद्दल बोलूया. तिच्याकडे दूध देण्याची क्षमता कमी आहे, परंतु उन्हामध्ये किंवा जास्त टेम्परेचरमध्ये टिकण्याची काय क्षमता आहे. ही दुसरी गाय आहे, तिच्याकडे जास्त उन्हाला टॉलरेट किंवा उन्हामध्ये टिकण्याची क्षमता नाहीये, परंतु दूध देण्याची क्षमता कशी आहे, जास्त आहे. आपण काय केलं, दोघांमध्ये इकडची एक नर म्हणजेच आपण म्हणूया की इकडचा एक मेल घेतला किंवा इकडचा मेल नर घेतला तर इकडची मादी घेऊया फिमेल. नर मध्ये काय असतं ते आपण प्रजननमध्ये शिकूया. दोघांमध्ये आपण प्रजनन घडवून आणलं आणि एक नवीन अशी संतती जन्माला आणली की त्याच्याकडे दोघांचे पण कोण येतं, गुणधर्म आहेत. पण हे कशामुळे शक्य झालं, कोणाचं नॉलेज, अनुवंशिकेचं आपल्याला असणारं नॉलेज, त्याच्याबद्दलचं असणारं आपलं ज्ञान आपण वापरलं आणि त्याच्यामुळे आपण अशी गायी विकसित केली की तिच्याकडे जास्त उन्हात पण टिकण्याची क्षमता आहे प्लस जास्त दूध देण्याची क्षमता आहे. मग ज्या प्रजातीला बनवण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रजाती वापरलेल्या असतात किंवा ज्यांच्याकडे दोन वेगवेगळ्या प्रजातींचे गुणधर्म असतात त्यांना काय म्हणतो आपण, त्या कोण येतात, संकरित. मग आज आपण संकरित पिकं, संकरित प्राणी ज्याच्यामुळे त्यांच्याकडची उत्पादनाची क्षमता जास्त आहे, हे कोणामुळे शक्य आहे, ह्या अनुवंशिकेमुळे. याच्यामुळेच आज काय आहे तर आज वेगवेगळ्या प्रकारचे जे कोणते विकार येतं, अनुवंशिक म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणूया, जनुकीय विकार. जनुकीय विकार जसं की आताच आपण पाहिलं एक एक्झाम्पल कोणतं, सिकल सेल ॲनिमिया. आपला जो डीएनए किंवा त्या डीएनए मध्ये असणारे जे जीन्स आहेत किंवा जीन्स मध्ये असणारी जी सिक्वेन्स आहे, आपण म्हणूया की जे डीएनए त्याचे जे जनुके येतं, या डीएनए मध्ये किंवा जनुकामध्ये कुठलाही बदल झाला, त्याच्या क्रमवारीमध्ये कुठलाही बदल झाला, त्याच्यामुळे जे विकार आपल्याला होतात त्याला आपण काय म्हणतो, जनुकीय विकार. नॉर्मली जे आजार असतात आपण म्हणूया की डेंग्यू असेल, हिवताप असेल किंवा सर्दी असेल, खोकला असेल, हे आपल्याला जनुकामुळे होत नाही, ते आपले नॉर्मल आजार आहेत, डॉक्टरकडे जाऊन काय होतात ते बरे होतात. पण आपल्या जीनमध्ये, जनुकामध्ये, डीएनए मध्ये काही चेंज झाला तर आपल्याला जे आजार होतील त्याला म्हणतात जनुकीय आजार. आणि हे पुढच्या पिढीला पण जातील कारण आपल्याकडनं पुढच्या पिढीला आपला कोण जाणार आहे, डीएनए. मग जे आजार पुढच्या पिढीकडे जाऊ शकतात ह्याचा अर्थ तो आजार होण्यासाठी कुठला तरी जो बदल आहे तो आपल्या कोणामध्ये झाला असणार आहे, डीएनए मध्ये. ते जे आजार आहे त्यांना आजार म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणतात, विकार. आणि इंग्लिशमध्ये यांना म्हणतात जेनेटिक डिसऑर्डर्स. ठीक आहे, जसं की आता आपण कोण पाहिलं, एक सिकल सेल ॲनिमिया. तसंच समजा रातांधळेपणा आहे, बऱ्याच लोकांना रात्री दिसण्यासाठी काय येतो, प्रॉब्लेम. परत रक्तांधळेपणा आहे, खूप सारे लोक असे येतं ज्यांना हिरवा आणि लाल कलर मधला काय करता येत नाही, फरक सांगता येत नाहीये. मग हे जे आजार येतं हे सगळे कोणते आजार येतं, जनुकीय विकार आहेत. कारण
त्याच्या मागचं कारण म्हणजे त्या आजाराच्या संबंधित कुठला तरी एक जनुक आहे, त्या जनुकाच्या क्रमवारीमध्ये काहीतरी बदल झालाय, म्हणजे उत्परिवर्तन घडलंय, म्हणून यांना हे विकार झाले. तर अशा विकारांना काय म्हणायचं? जनुकीय विकार. तर आज आनुवंशिकी किंवा जेनेटिक्स मध्ये एवढे शोध किंवा एवढं तंत्रज्ञान विकसित झालंय की आपण ह्या जनुकीय विकारांचं सुद्धा वेळेच्या अगोदरच निदान म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्यासोबत झाली आहे का, एखादा आजार आपल्याला झालाय का हे ओळखणं, ह्याला काय म्हणतात? निदान. त्याच्यावरची ट्रीटमेंट म्हणजे कोण? उपचार. किंवा तो आजार होऊ नये म्हणून ज्या आपण काळजी घेणार आहे त्याला काय म्हणतात? प्रतिबंध. आज आनुवंशिकी एवढी डेव्हलप झाली आहे, इथपर्यंत आपण होण्या याच्यामध्ये शोध लागले तर की आज आपण जनुकीय विकारांचं निदान करू शकतो, त्याच्यावर उपचार करू शकतो आणि त्याच्यावरती प्रतिबंध सुद्धा करू शकतो. याच्या पलीकडे जर जाऊन सांगायचं म्हटलं, शेवटच्या लाईन बद्दल मी सांगतोय, आज जर आपण आनुवंशिकतेचा उपचार, आज जर आपण हे पाहिलं आनुवंशिकी किंवा जेनेटिक्स, त्याच्यामध्ये जे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो, त्याच्यामध्ये एवढे शोध किंवा तंत्र लागलेत की जर आज आपण कुठं पाहिलं की जे आपले सगळं आपण म्हणूया की वेगवेगळ्या कंपन्या येतात, म्हणजे कोणतं क्षेत्र? औद्योगिक क्षेत्र. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या कोणाचा वापर करून? सूक्ष्मजीवांचा वापर करून मोठ्या प्रमाणात काय बनवू लागलो? उत्पादने. जसं की आपण आत्ताच पाहिलं, आता आपण इन्सुलिन एक बॅक्टेरिया आहे, तो एक बॅक्टेरिया कोण आहे? सूक्ष्मजीव आहे. आणि त्याला इंडस्ट्रीमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण त्या बॅक्टेरियाला काय बनवायला लावला? इन्सुलिन. पण हे सगळं कोणाचं नॉलेज आहे? आनुवंशिकेचं. की जीन असतो किंवा डीएनए असतो, त्याचा तुकडा जनुक असतो, त्याच्याकडे प्रथिने बनवण्याची कोड असतो, माहिती असते, ते प्रोसेस कशी असते, हे सगळं शक्य होतं. म्हणून आपण आज औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा आनुवंशिकेच्या माध्यमातून सूक्ष्मजीवांच्या वापराद्वारे खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टींचं काय घेऊ लागलोय? उत्पादन. हा जो सगळा फायदा आहे हा आज आपला कोणाचा? ह्या आनुवंशिकेचा, म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींच्या असणाऱ्या नॉलेजचा. ठीक आहे. तर मग आपण पाहू शकतो की आज आपल्याकडे मद्य निर्मिती केली जाते. मग मद्य निर्मितीमध्ये आपण कोणाला वापरतोय? सूक्ष्मजीवांना. आता आपण इन्सुलिनची निर्मिती पाहिली, कोणाला वापरतोय आपण? सूक्ष्मजीवांना. जसं की आपण वेगवेगळे बेकरीचे प्रॉडक्ट बनवतो, बेकरीच्या प्रॉडक्टमध्ये तुम्ही पाहत असाल फंगी बुरशी वापरली जाते एक प्रकारची, जिला सॅक्रोमायसिस सर्वायसी म्हटलं जातं. ठीक आहे, ते पण आपण पाहणार येतं. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आता, तर हे सगळं कोणामुळे शक्य आहे? तर हे शक्य आहे जेनेटिक्स, म्हणजेच कोणामुळे? ह्या आनुवंशिकतेच्या नॉलेजमुळे. ठीक आहे. लेक्चर जरी मोठं झालं असेल तरी पहा मुद्दे आपण कोणते कोणते कव्हर केले. बाकी काय होतं, आनुवंशिकेमुळे काय करता येतं ते पुढची एक स्लाइड होती, थोडक्यात दाखवतो. आनुवंशिक आपला आज आनुवंशिक किंवा जेनेटिकच्या नॉलेजमुळे आपण वेगवेगळ्या आनुवंशिक विकृतीचं निदान, प्रतिबंध आणि काय करू शकतो? उपचार करू शकतो. आपण प्राणी व वनस्पतीच्या कोणत्या जाती बनवल्या जातात? संकरित जाती. त्यांच्याकडे आपण होण्या की जसं की आनुवंशिक वापर प्राण्यांमध्ये वेगवेगळे गुणधर्म आणले आपण. वनस्पतीमध्ये पाहिलं तर समजा रोगप्रतिकार शक्ती, मी अशा एखादा प्लांट बनवला ज्याची रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे, 2 प्लांट पासून नवीन प्लांट बनवला, तर ते कोणतं संकर झालं? वनस्पतीचं संकर केलं. मग हे काय आहेत की आधुनिक वनवंशिकचे किंवा आनुवंशिकतेचे काही आधुनिक कोण येतं? उपयोग येतात. ठीक आहे. परत जाऊया आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती. इथे काय होतं एकदा एका मिनिटात पाहूया. सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिल्या त्या आहेत का? तर इथं काय होतं? आनुवंशिकतेची व्याख्या. नंतर आधुनिक आनुवंशिक कोण येतं? मेंडेल. 1901 मध्ये ह्युगो दे व्हिस यांचा कोणता सिद्धांत? उत्परिवर्तन सिद्धांत. 1902 मध्ये वॉल्टर सटन यांनी काय शोधून काढलं? गुणसूत्र जोड्याच्या स्वरूपात येतं. तोपर्यंत कोणाला माहित नव्हतं. नंतर 1944 साली एव्हरी, मॅककार्थी आणि मॅकलॅड यांनी काय सांगितलं की सगळ्या सजीवांमध्ये फक्त जर आपण थोडेसे कोण सोडले? विषाणू, तर त्यांच्याकडे जनुकीय पदार्थ हा कोण असतो? डीएनए असतो. नंतर जेकॉब आणि मोनॅड यांनी जीवाणूच्या पेशीमध्ये कशा पद्धतीने प्रथिन संश्लेषणाची काय होती प्रक्रिया, त्याचा एक काय सांगितलं आपल्याला? प्रतिकृती. की डीएनए त्याच्यामध्ये असतात जनुके, जनुकामध्ये संकेत असतो, त्याच्यापासून तो आरएनए कडे दिला जातो आणि आरएनएचा संकेत वाचून रायबोझोम काय बनवतो? प्रथिने बनवतो. म्हणजे जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली. त्यातूनच कोण आलं? अभियांत्रिकेच्या. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता करता एक नवीन तंत्र विकसित झालं, त्याला काय म्हणतात? पुनःसंयोजी डीएनए तंत्र. ते पण आपण पाहिलं. नंतर आज आपण पाहूया की ही जी आनुवंशिकी याचा उपयोग कुठं कुठं केला जातो? तर वेगवेगळ्या आनुवंशिक विकृतीचे निदान, प्रतिबंध आणि काय करण्यासाठी? उपचार करण्यासाठी, प्राण्याच्या संकरित जाती बनवण्यासाठी, वनस्पतीच्या संकरित जाती बनवण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांचा वापर करून औद्योगिक प्रक्रिया किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट, पदार्थ ज्यांचे बनवण्यासाठी सुद्धा आज सगळ्या कोणाचा वापर केला जातो? ह्या आनुवंशिकेचा.
अनुवंशिका म्हणजे कोणाचं, जेनेटिक्स, आणि त्या जेनेटिक्समधून आलेले तंत्र आणि त्याच्यातून मिळालेलं आपल्याला वेगवेगळं नॉलेज म्हणजे कोण, ज्ञान. ठीक आहे, तर हे झालं आपलं लेक्चर क्रमांक 2. आय थिंक हे लेक्चर कदाचित 1 तासाच्या पुढे गेलेलं असेल, मला इथून दिसत नाहीये. परंतु जरी हे लेक्चर मोठं झालं असेल तरी खूप कामाचं आहे पुढचा पूर्ण चॅप्टर समजण्यासाठी, कारण आपला पहिला चॅप्टर थोडासा किचकट आहे आपल्या लेवलच्या मानाने आपण विचार केला तर. बाकीच्या गोष्टी आपण इझी बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. इथून पुढचा आपला भाग असेल सेंट्रल डोगमाचा, प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण. पण हे कळावं यासाठी तुम्हाला DNA, प्रथिने, RNA यातल्या बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण फक्त बेसिक गोष्टीचं एक लेक्चर असणार आहे आपलं लेक्चर क्रमांक 3. तिथं आपण DNAचं स्ट्रक्चर शिकणार आहे, त्याच्यामधले न्यूक्लिओटाइड शिकणार आहेत. नंतर प्रथिने काय असतात, DNA, प्रथिने, सेंट्रल डोगमा आणि याचा त्या आनुवंशिकतेशी काय संबंध आहे का या चॅप्टरमध्ये किंवा प्रकरणात ह्या गोष्टी दिल्या जातात ते पण आपल्याला शिकावं लागेल. ठीक आहे, तोपर्यंत थांबतो. काय करायचंय, लेक्चर जर आवडलं तर लेक्चरला लाईक करायचंय. जर लेक्चरमध्ये काही चुकलं असेल तर काय चुकलंय, काय समजलं नाहीये, लेक्चरमध्ये काही बदल हवा आहे का, शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल हवा आहे का, मग ह्या ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करायच्या. आता ठीक आहे, व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचंय. ठीक आहे, मिळूया लेक्चर क्रमांक 3 मध्ये. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.